ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, ह्या पृथ्वीमध्ये आतापर्यंत राम आले, कृष्ण आले, सोन्याची लंका होती, सोन्याची द्वारका होती, ती गेली. जे आलं ते गेलं. या जगातून आजपर्यंत जे जे काय होतं, भारतात सोन्याचा जोर निघत होता, तोही गेला. आणि आलं ते गेलं. या पृथ्वीमध्ये आज, या जगामध्ये जे आज आहे ना, ते उद्या नाही. बदल होत जातो. आणि जसं शास्त्रज्ञांनी या वातावरणात काय फरक होणार आहे, हे हवामान खाते भविष्य सांगतात, तसं या आपल्या ऋषीमुनींनी कथून ठेवलं आहे आणि ते आजही होऊ राहिले. बघा, आज याच्यामध्ये मुलगा जो असतो, आज वंशाला दिवा असावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते. याच्यासाठी केला होता आटा असं. पण तो मुलगा काय होतो, मुलगा होईल पित्याचा वैरी. घरोघर आज होऊ राहिली. मुलं बापाचं ऐकते नाही, बाहेरच्यांचं ऐकतात. घरोघर हिंडतील नारी. आज नवऱ्याला सोडून स्त्रिया व्यभिचार करू राहिल्यात. 6 वर्षाची नारी आज या इंटरनेटमुळं ती नवरा मागू राहिली. 10 वर्षाची मुलगीला गर्भ राहू राहिलाय. आज प्रलय काळ, हा प्रदूषण काळ, करोना, अशा अनेक विपत्ती येऊ राहिल्या. मोठा वारा, काही ठिकाणी मोठमोठे वादळं होऊ राहिलेत. काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी पडतच नाही. काही दिवसांना काहींना अन्न मिळतं खायला, काहींना अन्नच नाही. आणि जे जे 18 जाती एक ठिकाणी जेवतील. आज कोणी कोणाची गीतेत सांगितलेले परदारा भयावं. तर आज कोणी कोणाची कोणत्या समाजाची मुलगी करू राहिले. म्हणजे काय होतं आणि काय झालंय. बघा, पूर्वी काय होतं, दही दूध लोणी होतं. आज लोणी हा शब्द ऐकायला मिळतो, पण तो पाहायला मिळत नाही. लोणी नाही. पूर्वी काय लोक येतं म्हणतात काळी हळद, ती मिळत नाही. आणि आज काय गोष्टी, आज पूर्वी काय होते, जनावरं मेले का गरुड, गिधाडं होते, गिधाडं थवेची थवे राहायची. आज गिधाड कुणी काय गेलं तर माहीत नाही. चिमण्या, हा श्रावण महिना चालू आहे, लोक श्रावण महिन्यामध्ये चिमण्यांना दाणे टाकायचे. आता चिमणी माझ्या का आता भात आहे टाकायला घरामध्ये, पण चिमणीच राहिली नाही. आज समाजामधून पूर्वी एकमेकाला माणसं भेटायचे, प्रेमाना आपुलकी होतं, जिव्हाळा होता, कडावून भेटायचे. आज समाजामध्ये प्रेम राहिलं नाही. निष्काम प्रेम आहे, स्वार्थी प्रेम. आज विलक्षण येऊ राहिले. याच्याकरता लोक मताकरता, पार फायद्याकरता लोक जवळ येऊ राहिलेत. तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ, असं करू तसं करू, पार त्यांचा तरफडा झालाय. आज सगळं जग नुसतं अरे स्वार्थाकरता तुम्ही आज एवढं लढू राहिलेत. पण तुम्ही संघ काय आणलं होतं आणि शेवटी संघ काय नेणार आहे. रामानं राज्य केलं, कसं केलं, भावांची आज्ञा पाळली, बापाची आज्ञा पाळली, सावत्र आईची आज्ञा पाळली. समाजाकरता समाज नाव ठेवील, स्वतःच्या बायकोचा त्याग केला. रावणाला मारलं, रावणाची लंका त्याची होती, विभीषणला दिली. सुग्रीवाला वालीला मारलं, सुग्रीवाला गादीवर बसवलं. बघा, एवढा त्याग. आणि असा आदर्श त्यागाच्या भूमीमध्ये आज भारतामध्ये काय करू राहिले. आपण राम मंदिर बांधलंय कशा करता, रामाचा आदर्श घेण्याकरता. आणि आज तो आदर्श आपण घेऊन राहिलो. जे नाही ते होऊ राहिले. म्हणून आता तरी उघडा डोळे. अरे एवढं काळ येऊ राहिलाय, काळ भयानक आलाय. तुम्ही संघ काय आणलं नाही, संघ काही नेणार नाही. 2 दिवसाचे जिंदपूर्वी लोक 100 वर्ष जगत होते. आज आपल्या ह्या
याच्यामध्ये सुखशैनी चैनीमध्ये जीवन कमी झालेलं आहे. म्हणून भक्ती आहे. भक्ती कशी करतात लोक? तो करतोय मग हा करतोय. अंधभक्ती, मी हे का करतो आणि मी हे काय करायला पाहिजे, आज समजून उमजून भक्ती केली जात नाही. त्या देवाची भक्ती करतो, त्याच्यामागे उद्देश काय? त्या भक्तीमागं त्याचे जे गुण आहे ते आपल्या त्या अंगात आले पाहिजे. आपल्या गुणाची घेणं नाही आहे. आज गर्दी कुठं होती? ज्या देवाच्या ठिकाणी बंधन नाही ना तिथं गर्दी होती. तिरुपती बालाजी, खा पिया मजा करा, बुकर्दी. शाई बाबा, काय नाही, कुछ भी करो हम तुम्हारे साथ आहे. पण पंढरपूरला जाईल आणि तिथं पुंडलिक आई बाबाची सेवा करील, नको नको नको, तिथं पंढरपूरला नको. हां, ज्ञानेश्वर, त्र्यंबकेश्वर, भावाभावांचं प्रेम होतं, आज्ञा होती, तिथं ते बंधन नको आहे आम्हाला. काय भैरवात, भैरवनागा पार्वती, शंकर पार्वतीची भक्ती केली, समाजाकरता लोकांकरता धावला, ते नको आहे आम्हाला. आम्हाला फक्त कोणचं आहे, तो करतोय मग मी करतोय. भावभक्ती पाहिजे. आणि देवापाशी काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. तुझं नाव घेईल आणि तुझं नाव घेऊन मी दुसऱ्याला सांगत. म्हणून हा जो भैरवनाथ आहे याचा आतापर्यंत कोणा प्रचार केला नाही. हे मूळ दैव ठिकाण आहे, हे त्रेतायुगापासून आहे. आणि याची माहिती कुरंत कोणा, त्याचं काम काय आहे, त्याची माहिती काय आहे ती कोणा सांगितली नाही. फक्त देवा मला हे दे, मला ते देव. अरे त्याला कंटाळा आहे. तुमच्याकडे जर भिकारी आले ना पैसे मागायला तर तुम्ही त्याचा राग करता. देव काय तुम्हाला आदराने जवळ घेतो का? देवा तुझ्याकरता मी काय करू, तुझं मी काम किती करू, तुझे विचार किती लोकांना सांगू, त्याला आनंद होईल. जेव्हा मुलगा बापाला म्हणतो ना, बाबा मी आता काय करू, बापाला आनंद होतो. आणि आजची मुलं बापाला जर म्हटलं ना, काय आहे का, काम कर का, तू वेळ नाही, तू घरी आहे का नाही, तिला कुत्रं धावल, ते होतं का नाही, करू का नको, काय विकास होणार आहे. म्हणून रामाचं राज्य आहे. हे आपलं मूळ आपलं ठिकाण मी सांगितलेलं मागं, मूळ भैरव आहे. तर त्यांनी आज्ञा पाळली, प्रतिज्ञा पाळली, ही जी आपली संस्कृतीचं काम केलं. आपल्या भारत देश स्वतंत्र ताब्यात होता परक्यांच्या. आता 15 ऑगस्ट येईल, 15 ऑगस्टला यांनी ते केलं, तुम्ही ते केलं, असं लोक भाषणं देते. अरे तू काय करतो, तू काय केलंय? त्यांनी एवढं केलं, तू स्वतंत्र झाला, परक्याच्या ताब्यात होता, तू फक्त स्वतंत्र झाला सत्ता कमवायला आणि पैसे कमवायला. आणि पैसा कमावला मग तुला पहिला काय, ईडी. मग पैसाही कमव, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुला जर पगार आहे आणि पगार असताना तुझं भ्रष्टाचार करतोय आणि यावडले तुम्हाला पगार, यावडले तुम्हाला सवलती, तरी समाजापर्यंत गोरगरीब आजही उपाशी, आज कुपोषण आहे, लोकांना काही ठिकाणी अन्न नाही, सुविधा नाही आहे, लाईट नाही, रस्ते नाही आहे. आणि मग लोकांना ते सुविधा झाल्या पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजे. लोक सुखानं, शेतकरी आज शेतकऱ्याला हमीभाव नाही आहे, शेतकऱ्याला त्याच्या बियाण्याला काला टॅक्स पाहिजे, त्याला खताला काला टॅक्स पाहिजे, हमीभाव पाहिजे. आणि शेतकऱ्याला टेक्निकल पद्धतीनं शेतीला सहकार्य केलं पाहिजे. कंपनीवाल्यांकडून ताजा पैसा मिळतो, कंपनीवाल्यांना सहकार्य करतात. अडाणी, अंबानी आज त्यांच्या 5-5, 10-10 कोटी त्यांच्या लग्नाला खर्च करू राहिलेत. या वाढला खर्च करतात ना. आज जो अन्नदाता आहे शेतकरी, त्याच्याकरता काहीच नाही. म्हणून हा शेतकरी अन्नदाता जर जागला तर देश जगल. याच्याकरता स्वतंत्र आहे. आपण स्वतंत्र झालो नाही, आपण अजून पारतंत्र्यात आहे. शेतकरी पारतंत्र्यात आहे, शेतकऱ्याला स्वतंत्र नाही. शेतकऱ्याच्या मालाला जेव्हा हमीभाव भेटेल, त्याची साधनं जेव्हा त्याला उपलब्ध होतील, तो खऱ्या अर्थानं शेतकरी आनंदी होईल आणि त्याला सुखी होईल. तर हे करण्याकरता आज आपण प्रत्येकाला ही टेक्निकल घ्यायला पाहिजे. आणि आपलं जीवन आता 15 ऑगस्ट आला आहे, तर खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र शेतकरी, हमीभाव, शेतकऱ्याच्या मालाला सुविधा, टेक्निकल शेती ही झाली पाहिजे. जय भैरवनाथ महाराज की जय.